वसमत शहरातल्या फुलसिंग नाईक उर्दू मराठी उच्च माध्यमिक शाळेमध्ये वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजनही करण्यात आले होते। यावेळी विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषणे व राष्ट्रभक्तीपर गीत सादर केले। शहरातील फुलसिंग नाईक उर्दू मराठी उच्च माध्यमिक शाळेमध्ये 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी अध्यक्ष अमजद खान उर्फ नमू भाई यांच्या हस्ते ध्वजारोहण देखील करण्यात आले। तसेच शहरातून प्रभात फेरी देखील काढण्यात आली होती। यावेळी स्नेह संमेलनाचे आयोजनही करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार शारदा दळवी, नगराध्यक्षा प्रतिनिधी कन्हैया मनमोहन बाहेती, उपनगराध्यक्ष सय्यद इम्रान अली, माजी उपनगराध्यक्ष खैसर अहमद, नगरसेवक गटनेता सचिन दगडू, नगरसेविका डॉक्टर रेणुका पतंगे, नगरसेवक शेख हबीब शेख बशीर, नगरसेवक शेख हारून दालवाले, नगरसेवक आयफान चाऊस, सेवानिवृत्त नायब तहसीलदार शेख करीमुद्दीन, माजी नगरसेवक ॲडव्होकेट शेख मोहसिन, पत्रकार चंद्रकांत देवणे, पत्रकार संजय बर्दापुरे, संपादक फिरोज पठाण, पत्रकार शरीफ आलम, नासर पठाण, आलिम पठाण उपस्थित होते। यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर गीत सादर केले, तसेच उपस्थितांचे मनोरंजन देखील केले। संस्था अध्यक्ष अमजद खान उर्फ नमूभाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीसाठी मुख्याध्यापक कैलास राठोड व शिक्षकांनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमाला या परिसरातील नागरिक, महिला मंडळी, तरुण वर्ग, युवा वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होतात। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। आज बतौर 26 जनवरी 2026 को आज हमारे स्कूल में यौम जमहूरिया मनाया गया, जो बहुत ही अच्छे तरीके से, बहुत ही अच्छे अंदाज में प्रोग्राम का इनेकाद हुआ। बच्चों ने बहुत ही अच्छे से परफॉर्म किए। सारे स्कूल के टीचर्स की मेहनत रंग लाई। जेंट्स, लेडीज, मराठी मीडियम, उर्दू मीडियम के सारे जो टीचर्स थे, उनकी मेहनत आज कामयाब हो गई। इंशाल्लाह आने वाले सालों में भी इसी तरह कामयाब करते रहेंगे और फुलसिंग नाइक स्कूल का नाम रोशन करेंगे। थैंक यू। 77वा प्रजासत्ताक दिन। प्रथम मी सगळ्यांना 77व्या या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देईन। आणि आज आमच्या शाळेमध्ये म्हणजे फुलसिंग नाईक उर्दू मराठी माध्यमच्या संयुक्त म्हणजे दोन्ही शाळेंनी मिळून आज या शाळेमध्ये आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री दांडेगावकर साहेब, त्याच्यानंतर उपनगराध्यक्ष इम्रान भाई, तसेच करीमुद्दीन साहेब, नायब तहसीलदार, असे अनेक मान्यवर यासाठी या कार्यक्रमासाठी हजेरी लावली, उपस्थित होते। त्यांचं सुद्धा आभार मानेल। आणि दुसरी गोष्ट, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याच्या मागचा उद्देश म्हणजे की शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या मनाला कुठेतरी विरंगुळा मिळाला पाहिजे, कुठेतरी त्यांचा बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकास, सामाजिक विकास व्हायला पाहिजे। या उद्देशातून आजचा हा कार्यक्रम आम्ही येथे आयोजित केला होता। अनेक विद्यार्थ्यांनी त्यामध्ये देशभक्ती गीतं, त्याच्यानंतर काही सामाजिक गीतं, अशा अनेक गीतावरती विद्यार्थ्यांनी अत्यंत सुरेख आणि चांगल्या पद्धतीने इथं परफॉर्मन्स केले। काही मुलांनी भाषणं केली आणि खूप कार्यक्रम चांगल्या पद्धतीने यशस्वी झाला। यासाठी आमचे जवळपास 1 महिन्यापासून आमचे सगळे शिक्षक मेहनत घेत होते। सगळ्यांनी त्या मेहनतीचं हे फळ आहे। त्यानंतर आमच्या संस्थेचे अध्यक्ष अमजद भाई उर्फ नमू साहेब यांनी सुद्धा वारंवार रोज प्रत्येक दिवशी येऊन आढावा घेत होते आणि त्यांनी सुद्धा हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये त्यांचा सुद्धा रोल आहे। तसंच आमच्या शाळेचे मुख्याध्यापक कैलास राठोड सर हे तर काल रात्री 12 वाजेपर्यंत येथे होते आणि खरोखरच हे कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये सगळ्यांचा सहभाग आहे। म्हणून सगळ्याचं मी अभिनंदन करेल, या संस्थेच्या वतीनं, शाळेच्या वतीनं सगळ्याचंच अभिनंदन आणि धन्यवाद। आज हमारे मदरसे फुलसिंग नाइक उर्दू और मराठी इस स्कूल में सालाना जलसे का इनेकाद किया गया था। इसका जो उद्घाटन है हमारे इस महाराष्ट्र के माजी मंत्री, माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावकर साहब ने किया। इस
तकरीब में बसमत नगर पालिका के नायब सदर बल्दिया सैयद इमरान अली, इसके अलावा तहसीलदार बसमत के तहसीलदार शारदा ताई दड़वी मैडम, इसके अलावा कई नगर सेवक और जानी मानी हस्तियां इस प्रोग्राम में मौजूद रही और तलबा जो बच्चे जिन्होंने अच्छा परफॉर्मेंस दिया उनकी बहुत ही हिम्मत अफजाई की। इसके लिए हम आने वाले तमाम लोगों का शुक्रिया अदा करते हैं। खास तौर से ये जो प्रोग्राम मुनक्कद किया गया, इसमें इसका नेतृत्व हमारे इस संस्था के अध्यक्ष अमजद खान उर्फ नम्मू भाई और इस मदरसे के मुख्याध्यापक सदर मुदर्रिस कैलाश राठौड़ सर, इनके मार्गदर्शन में किया गया और स्कूल के मौलिमा और मौलिम इन दोनों ने मिलकर बहुत ही मेहनत से बच्चों पे मेहनत की और बच्चों ने एक अच्छा परफॉर्मेंस इस प्रोग्राम के अंदर दिया। इसके लिए मैं बच्चों का भी सताइश करता हूं, उनकी तारीफ करता हूं।